मिरज एसटी स्टँड परिसरात प्रवासी घेण्यावरून भर रस्त्यात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरच दोन वडाप रिक्षा चालकात तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला। यावेळी एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाच्या डोक्यात जोरदार अवजड वस्तू घातली, त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला। अशा अवस्थेतच दोघांत रस्त्यावरच जोरदार हाणामारी घडली। या हाणामारीत रिक्षा चालक मौला रफिक तांबोळी हा जखमी झाला। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत महात्मा गांधी चौक पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी रिक्षा चालक जमा झाले होते। मिरजेत अनेक ठिकाणी रिक्षा वडाप चालकात प्रवासी घेण्यासाठी वारंवार हाणामारीची घटना होत आहे। वडाप चालक कुठेही उभे राहून मध्येच प्रवासी घेत असतात। या वडाप रिक्षा चालकांवर कोणाचेही नियंत्रण नाही, त्यामुळे शहरात रिक्षा चालकांना कोणतीही शिस्त नाही। मी मौला रफिक तांबोळी, मी वाहतूक रिक्षा चालवते। तर स्टँडवर मी प्रवासी नेत होतो, तर तेव्हा आला आणि प्रवासी का नेत होता म्हणून रागारागानं मला हल्ला केला। धारदार शस्त्राने माझ्यावर हल्ला केला आणि मला डोक्याला लागलं, इथे लागलं, असं लागलं। गांधी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलो। मी शौकत आदम शेख, मी मिरज वाहतूक शाखेला आणि सांगली वाहतूक शाखा अधिकाऱ्यांना आणि SP ऑफिसना, गांधी पोलीस स्टेशनला आणि मिरज शहर वाहतूक शाखेलासुद्धा वारंवार बेकायदेशीर वडाप वाहतुकाविरुद्ध तक्रार अर्ज लेखी स्वरूपात केली असतानासुद्धा ही वाहतूक शाखेचे संबंधित जे अधिकारी आणि पदाधिकारी आहेत हे योग्यशीर ठोस कारवाई करत नसल्यामुळे रिक्षा वडाप चालकांच्यामध्ये कोणताही धाक राहिलेला नसलेला दिसून येत आहे। आणि वारंवार ST स्टँडच्या परिसरात, खास करून त्याच परिसरात ST स्टँडवर प्रवासी वाहतूक घेण्याकरिता रिक्षावाल्यांच्यात दररोज राजरोसपणे अश्लील शिवीगाळ आणि हाणामारीचे प्रकार घडत असतात। या अनुषंगानं मी लेखी स्वरूपात कित्येक वेळा तरी लेखी स्वरूपात तक्रार अर्ज देऊनसुद्धा आज शेवटी असा प्रसंग आला की दोन रिक्षा चालकांच्यामध्ये आपसात प्रवासी वाहतूक घेण्यावरून वादावाद झाली आणि तोच वादावादीचा प्रकार हाणामारीत रूपांतर होऊन आज याला, हे मौला रिक्षावाला आहे, याला मारहाण झालेली आहे। तर अशा परिस्थितीमध्ये अशामुळे वाहतूक शाखेनं खास करून आणि पोलीस प्रशासनाने या अवैध प्रवासी वाहतूक, टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांच्यावर कुठंतरी त्यांचा एक नियंत्रण आणि दबाव आणला पाहिजे आणि त्यांच्यावर निरीक्षण ठेवलं पाहिजे, हेच मी सांगतो। यामुळे मिरजेत येणाऱ्या या वैद्यकीय पंढरीमध्ये लोकसंख्ये म्हणजे रुग्णांची आणि रुग्णांची नातेवाईकांची रोज जास्तीत जास्त आवक असते आणि अशा परिस्थितीमध्ये या रिक्षा चालकांच्याकडून, मुजूर रिक्षा आणि वडाप चालकांच्याकडून रोज असे राजरोसपणे शिवीगाळ, अश्लील मारामारी असे प्रकार घडत आहेत। त्यामुळे वाहतूक शाखेने खास करून रिक्षा चालकांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी नम्र विनंती।